तुम्ही एखादा व्यवसाय करता तर त्याच्यावर मन लावून व्यवसाय केला पाहिजे. हा मन लावून मरण्याचे म्हणजे काय, तुम्ही रावलं पाहिजे असं काय विषय नाही. आपलं प्रॉपर उद्देश काय पाहिजे तर ते गायी घेतल्या पाहिजेत, त्याच्यातून उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर वाढवलं पाहिजे. समजा आज आपल्याला 10 रुपये मिळतात, 10चे 10 खर्चून चालणार नाहीत ना. त्यात 2 रुपये शिल्लक पाहिजेत कशासाठी, अर्जंट काय गोष्टी आल्या तर त्यासाठी वापरता आले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतंय महत्वाचं काय आहे दूध व्यवसाय? नमस्कार मित्रांनो, दूध व्यवसायातील अजून एक अनुभव घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत साप या ठिकाणी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे विकास कदम. त्यांचे संपूर्ण अनुभव, दूध व्यवसायातील अनुभव, कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली, कसं नियोजन करतात, आता किती गाय गोट्यामध्ये आहेत, याची संपूर्ण माहिती आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा आम्हाला सांगा की तुमच्याबद्दल माहिती सांगा, म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे काय झालं? म्हणजे माझं शिक्षण 10वी झालं. मी होते 98-99 ला 10वी सोडली. मी त्यातून शाळा सोडली, आर्थिक परिस्थिती असेल किंवा काय अडचणी असतो मी शाळा सोडून दिली. आणि त्यानंतर मी शेती करायला सुरुवात केली. शेती करायला सुरुवात करत असता एक 4-5 वर्ष शेती केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नुसत्या शेती आपल्याला जमत नाही, त्याला काहीतरी साईड बिझनेस पाहिजे, शेतीपूरक व्यवसाय पाहिजे. मग मी हे शेती करत असता मी एक गाय घेतली. घेतल्यानंतर मला लक्षात आलं की बाबा आपण हे करत असताना आपलं घर किंवा आपला रोजचा जो आर्थिक खर्च आहे तो ह्याच्यावर भागतोय आणि शेतीचे येणारे पैसे शिल्लक राहत आहेत. याची सुरुवात म्हणजे तुम्ही सुरुवातीला कुठली गाय घेतलेली, कुठून गाय घेतलेली? सुरुवातीला इथं गावातून एक 50% गाय घेतली होती. ती सरासरी 7-8 लिटर दूध द्यायची त्यावेळेला. तिच्यावर आपलं मग एक म्हैस आणि एक गाय ह्याच्यावर आमचं चालायचं. पुन्हा असं लक्षात आलं की करायचे तर मग जरा थोडस मोठं करूया, क्वांटिटी करूया. किंवा सरासरी 100 लिटर तरी दूध गेलं पाहिजे एका टायमिंगला, अशा हिशोबाने आम्ही नियोजन केलं. मग नंतर त्यानंतर ते करत असताना पहिल्यांदा ती एक गाय होती. त्यानंतर मग 2007 ला मी स्टेट बँकेचं लोन घेतलं आणि बेंगलोर वरून 5 गाय आणल्या. 5 गाय आणल्यानंतर सरासरी माझं एका टायमिंगला 70-80 लिटर दूध जायला लागलं. त्यावेळेला चांगले पैसे राहायला लागले. ते पैसे चांगले राहिले तर मी पुन्हा हळूहळू त्यात कालवड तयारी केल्या. आणि कालवडी तयार करत असताना काही आता बिझनेस म्हणलं तर की विकणं आणि घेणं हा व्यवसाय केल्याशिवाय परवडतच नाही. मग काय चांगली ठेवायची, जी असं वयस्कर झाली असेल किंवा आपल्याला कमी दूध देते अशी गाय कमी केली आणि चांगल्या माझ्याकडे आता 9 गायी आहेत. 9 गाय आहेत. खरेदी कुठून केल्या त्या गायी? 5 बेंगलोरून केल्या आणि त्याच्यापासून कालवडी तयार केली. त्यामध्ये तुम्ही म्हटलं की लोन घेऊन सुरुवात केली. तर मला सांगा की जर एखाद्याला सुरुवात करायचीच आहे मग त्याने लोन घेऊनच सुरुवात केली पाहिजे का? नाही, आता त्याची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर लोन घेण्याची गरज नाही. पण ज्याची आर्थिक परिस्थिती नसेल ते लोन घ्यावं. पण ते लोन घेत असताना गोट्यावर पैसे खर्च न करता म्हणजे स्ट्रक्चरवर, बिझनेस मध्ये स्ट्रक्चरवर पैसे जास्त खर्च केल्यानंतर बिझनेस अडचणी येतो. आपलं प्रॉपर उद्देश काय पाहिजे तर ते गायी घेतल्या पाहिजेत, त्याच्यातून उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर वाढवलं पाहिजे, तरच तुम्ही फायद्यात राहता. जर तुम्ही मी समजा म्हणला 7 लाख रुपये घेतले आणि त्यातले 4 लाख रुपये गोट्यावर खर्च केले आणि 3 लाख रुपयाची गाय घेतल्या तर हा धंदा परवडत नाही. त्याचं व्याज, त्याचा असणारा रोजचा खर्च, ह्याचं सगळं बजेट बसत नाही. मग यामध्ये आपल्याला योजना कोणत्या कोणत्या असतात? नवीन योजना मला वाटतं गेले 2-3-4 वर्ष चालू झाल्या. आर्थिक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळतं बिनव्याजी पैसे. तिचे पण करू शकता, मी पण ती केलेली आहे. त्याचा चांगला लाभ होतो. त्यानंतर मला सांगा की आता तुमचं संपूर्ण नियोजन चाललंय. शेड आधी तुमचं कसलं होतं ना आता कसं आहे? शेड माझं पहिल्यांदा साधं होतं. सिमेंटचे खांब होते, कडनं कूड होते. त्याच्यानंतर मी जसे माझ्याकडे पैसे येतील तसे 30 फूट होतं, त्याचं 40 फूट केलं, 70 फूट केलं, 100 फूट केलं. त्यानंतर आता माझी काय थोडीशी अडचण झाल्यामुळे माझा मुक्त गोटा होता तो मी थांबवला आणि माझं दुसरीकडे शेड मारलंय मी. आता एकूण किती जागे स्ट्रक्चर आहे हे का? हे आता सरासरी 70 बाय 30 असं शेड आहे. 70 बाय 30. सुरुवात करताना प्रत्येकाला वाटतं की चांगलं शेड असावं. तुम्हाला काय वाटतंय महत्वाचं काय आहे दूध व्यवसायात? दूध व्यवसायात शेड महत्वाचं नाहीये. दूध व्यवसायात तुमचं जनावर क्वालिटीच किती आहे आणि क्वालिटीच जनावर असल्याशिवाय दूध व्यवसाय परवडत नाही.
जनावर क्वालिटीचं पाहिजे. हा. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे दूध. तुमच्या दुधाची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त दूध देणारे गाय किती आहे? माझ्याकडे 14-15 लिटर दूध देणारी गाय एका टायमिंगला 14-15 लिटर दूध देणारी एक गाय आहे. किती परवडते आपल्याला दूध व्यवसाय? काय म्हणता तुम्ही? किती परवडते आपल्याला दूध व्यवसाय करायचा म्हटलं तर? किती दूध देणारी गाय असली? हा म्हणजे कमीत कमी 10 लिटरच्या तर आत दूध नाही पाहिजे तिचं. बरं. 10 लिटरच्या वर असेलच तुम्हाला ती गाय परवडते, कारण तिचा खुराक काढला जातो, तिच्यावर तुम्ही केलेला कष्ट आणि घातलेला चारा हे सगळे वगैरे काढून आपल्याला त्यातनं अगदी 50% तरी पैसे राहिले पाहिजेत. मग मला सांगा की तुम्ही दूध व्यवसाय निवडला, पण दूध व्यवसाय निवडणं मागचं कारण काय? कारण की तुम्ही इतर पण व्यवसाय निवडू शकला असता, पण दूध व्यवसाय का आपण केला पाहिजे असं तुम्हाला वाटलं? दूध व्यवसाय अशासाठी केला पाहिजे की आपण मूळ शेती करणारी माणसं आहे, शेतीपूरक व्यवसाय म्हणून. आणि दुसरा मुद्दा काय आहे की शेती करत असताना जर तुम्हाला विषमुक्त शेती करायची असेल तर तुमच्याकडे जनावर पाहिजे. त्या जनावरांच्या शेणखतापासून जेवढी क्वालिटी शेतीची सुधारली जाते ती कुठलंही रासायनिक खत वापरून किंवा कुठलंही अन्य खते वापरून ती सुधारली जात नाही. शेती चांगली पिकते आणि तुमचा घरचा खर्च, रोजचा होणारा खर्च आहे तो भागतो. आणि मुलांचं शाळेचं शिक्षण असू द्या, दवाखान्याचा विषय असू द्या, मला सांगा तुम्ही असा कुठला व्यवसाय आहे की तुम्हाला 10 दिवसाला पैसे देतो? असा कुठलाच व्यवसाय नाही की नोकरी पण अशी नाही की तुम्हाला 10 दिवसाला पैसे देतो. रोजचं रोलिंग होतं. मला सांगा आता एखाद्या महिन्यात तुम्ही 10 बायका शेतात कामाला लावले तर त्या बायकांचं तुम्ही पैसे भागवणार कशावर? ऊसाचे पैसे येतात, 10 लाख आले, हे जे दिले ते जे दिले सगळं भागवाभागवी झाली, कशात भागवणार तुम्ही? तर ते जे तुमचं अर्थकारण जे चक्र फिरवायचे आहे त्यासाठी तुम्हाला 10 दिवसाला चक्र फिरलं पाहिजे, तुमचं येणारं भांडवल फिरत राहिलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा काय असतं, आपण मला सांगा तुम्ही पहिलं माणसांना महिन्याला 100, 500, 1000, 2000 ठीक आहे, ह्यात माणसाचं भागायचं 10-20 वर्षापूर्वी. पण आजची अशी परिस्थिती आहे 10,000 तरी भागत नाही, घरचा खर्च भागत नाही. म्हणजे त्याच्या माणसांच्या गरजा वाढलेत, बरोबर आहे ना? माणसांच्या गरजा वाढल्यात त्या हिशोबानं खर्च आवक पण वाढली पाहिजे ना. आवक वाढवायची असेल शेतीवर नुसतं अवलंबून राहून शेती परवडत नाही. कारण काय आहे की जर तुम्हाला आज मुलाची फी भरायची तर तुम्ही पैसे कुठून उचलून घेणार. त्यापेक्षा जर तुमच्याकडे 2 गायी, 4 गायी, 10 गायी असतील तर अगदी सरासरी मी म्हणतो एका गायीने 10 लिटर दूध दिलं, सरासरी 30 रुपये जर भेटला, 300 रुपये एका टायमिंगला झाले, दिवसाचे 600 रुपये झाले. असा हिशेब काढला तर तिच्यावर खर्च झाला 300 रुपये. 300 रुपये तुमच्या नफ्यात राहतील. मग 3 10 30, 3000 रुपये तुम्हाला सगळा खर्च जरून 10 दिवसाला भागतील एका गायीवर. मग 3000 रुपये काय शेतकऱ्याला खर्च येत नाही म्हणजे 10 दिवसाचा घरचा. त्यामुळे ते पैसे शिल्लक राहतात. ते शिल्लक राहिलेले पैसे मुलांचे शिक्षण असेल, वैद्यकीय काय अडचणी असतील, किंवा मग रानात कुठं काय अडचण येईल, कामगार लावलेत त्यांना 4 रुपये द्यायचे, त्यासाठी उपयोग येतात. तुम्ही एवढं सगळं सांगताय, मग मला सांगा की आपण गोटे सुरू झालेले पण बंद पडताना बघितले, मग त्यांच्या कोणत्या चुका होत असतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता काय झालं, आता ह्या कोरोनाच्या काळात काय झालं, प्रत्येकाची नोकरी सुटली गेली. मग ते काय झालं, त्या माणसाने काय केलं, मी हाय गावाला मला गाय घ्यायची, ते नाही माझं मी 4 गाय घेतो, हे महिन्याचं मी 4 गाय घेतो. असं करत ह्या धंद्याचं झालं सरासरी म्हणजे नियोजन हल्लं. दुधाचं उत्पन्न जे आज झालं आणि म्हणजे उठाव कमी झाला त्याचा, त्यामुळं दुधाचे दर घसरले. दर घसरल्यामुळं 20, 22, 25 रुपये दूध नाही परवडत साहेब. काय आहे, त्याला जो आपण पेंड घालतो त्या पेंडीच्या किलोची किंमत आहे 35 रुपये आणि दूध जर 20-22 रुपयांनी गेलं तर नफा काय मिळणार आहे मला सांगे? 220 रुपयाचं 10 लिटर दूध घातलं 220 रुपये होणार आणि त्यातलं 100-125 रुपये नुसतं खाद्यालाच दिलं. त्या माणसानं राबलेलंच काय, त्या माणसानं वावरात आणलेल्या वैरणीचं काय, तर त्याला पैसे राहत नव्हते. आणि काय झालं, हे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची जी योजना होती त्याचा माणसाने जास्त लाभ घेतला. पण ते लाभ घेत असताना काय केलं, त्यांनी नियोजन केलं नाही. नियोजन काय करायला पाहिजे होतं, बाबा थोडंसं शेड मारलं पाहिजे, 10 जनावर घ्यायची ती, त्याच्या परत बारकं शेड मारलं पाहिजे, त्याच्या परतच नियोजन करायला पाहिजे होतं. ही 20 गुरांचं शेड मारलं, 10च गुरं घेतली, शेडचा खर्च झाला 9 लाख रुपये, गाया घेतल्या 4 लाख रुपयाच्या. असं नियोजन सगळं उलट होत गेलं. 4 लाखाचं शेड पाहिजे होतं आणि 9 लाखाच्या गाया पाहिजे होत्या. ती सगळं उलट झाल्यामुळं त्यांना ते परवडलं नाही. म्हणजे पैसे हप्ते आले, रोजचा खर्च आला, जनावरांचा खर्च आला, आपला खर्च आला, आपल्याला काहीच दिसतं ना.
म्हणजे आपल्याकडे काय शिल्लक राहणार असं त्या माणसाच्या लक्षात आलं, बरोबर. त्यामुळे ते कुठे बंद पडायला लागले. हं. त्याला कारण तेवढंच आहे की आपण कुठलाही व्यवसाय करत असताना त्याचं नियोजन केलं पाहिजे अगोदर. बरं. बाबा आवक जास्त पाहिजे, म्हणजे पैसे जास्त आले पाहिजेत, जाण्याचा मार्ग कमी पाहिजे, येण्याचा मार्ग जास्त पाहिजे, बरं. त्याशिवाय हा व्यवसाय परवडत नाही. तुम्ही एवढं सहज सांगताय, पण एक गोष्ट त्यामध्ये पण आपल्याला दिसून येते की दर कमी झाला तेव्हा पण खूप प्रेशर येतं सगळ्यांवर. हो, बरोबर आहे सर. आणि जे नवीन असतात त्यांच्यावर तर भरपूर येतं. काय होतं आता, मला वाटतं मी 17-18 वर्ष झालं मी व्यवसाय करतो. हा व्यवसाय करताना 2-3 वर्षांना हा चढ उतार येतच असतो. कुठलाही व्यवसाय असू द्या किंवा जीवन असू द्या, जीवनात चढ उतार येत असतात. पण ते चढ उतार येत असताना आपण त्याचं नियोजन अगोदर करून ठेवलेलं पाहिजे. समजा आज आपल्याला 10 रुपये मिळतात, 10चे 10 खर्चून चालणार नाहीत ना, त्यात ते 2 रुपये शिल्लक ठेवायचे. कशासाठी? पण अर्जंट काही गोष्टी आल्या तर त्यासाठी वापरता आले पाहिजेत. माझ्या पण खूप अडचणी आल्या, मला पण, मी पण व्यवसायात एवढं करून सुद्धा मी पण खूप अडचणी आल्या. त्यावेळेला माझ्याकडे असं व्हायचं, आज पगारला उद्या नसणार आहे, आज पगारला उद्या नसणार आहे, असं व्हायचं. पण ते करत असताना मी काय केलं, थोडंसं नियोजन केलं की बाबा काय ना, आपल्या ह्यातनं 10 रुपये आले तर त्यातनं 2 रुपये बाजूला ठेवायचे. ते पैसे बाजूला ठेवल्याशिवाय तुमच्याकडे पैसेच राहत नाहीत. आणि हप्ता हा रेग्युलर गेला तरच तुम्ही नफ्यात राहता. ज्या वेळेला हप्ता तुमचा थकतो त्यावेळेला त्याचा तोटा होत असतो. आणि ह्या मागच्या काळात तेच झालं, पैसे काढले, वेळेत हप्ते गेले नाहीत, हप्ते गेले नाही, गाय विकायला लागल्या, मग शेड मोडावे लागले. मग दूध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी कोणती चूक करू नये असं तुम्हाला वाटतं, जे नवीन उतरणार असतील त्यांनी? आता कसं आहे, दूध व्यवसाय करत असताना प्रत्येकानं त्याची पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे. ही माहिती घेत असताना वायटी पाटील म्हणजे अरविंद यशवंत पाटील, नानीबाई चिखले त्यांचं सेंटर आहे, अशा ठिकाणी जाऊन त्याचं माहिती घेतली पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. दूध व्यवसाय करत असताना तो व्यवसाय जास्तीत जास्त टिकला पाहिजे, ह्यासाठी काय करावं लागेल ते तिथं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे कसा केला पाहिजे त्यातले बारकावे शिकवले जातात. आता मला सांगा, तुम्ही 4 गायी घेतल्या, 4 गायी घेतल्यानंतर तिला बाबा मिनरल मिक्सर दिलं पाहिजे, तिला कॅल्शियम आहे का, तिला पूरक चारा आहे का. आपल्या भागात काय होतं की माणूस जनावर सांभाळतं, पण त्याचा खरंच बाबा त्या जनावराला काय चारा दिला पाहिजे, मग आपला खर्च कमी होईल. आपलं काय होतंय, आण ऊस, आण घास, आण मका, ती बी किती 4 दिवस मका काय आणली जात नाही. आपला व्यवसाय अडचणीत येण्याचं कारण एकच आहे की फक्त आपण त्याला जी पूरक व्यवसाय म्हणजे पूरक खाद्य पाहिजे ते दिलं जात नाही. म्हणजे ज्या वेळेला मकाचा चारा असेल त्यावेळेला तुमचं खाद्यावर खर्च कमी होतो. आता नवीन टेक्नॉलॉजी निघाली, मुरगास बनवून ठेवणे, कोणी करत नाही. ती मध्ये बुरशी येते, कोण म्हणतंय त्याला वास लागतो दुधाला, असला काही प्रकार होत नाही. तुम्ही जर फलटण मारा भागात गेला तर सरासरी 200 टनाचे रॅम्प बनवले जातात आणि तो तिकडे व्यवसाय त्या पद्धतीने केला जातो. तुम्ही जसं की म्हटला प्रशिक्षण घेतलं पाहिजे, आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे. सुरुवातीचा काळ तुमचा, तुम्ही काय काय केलं, म्हणजे तुम्ही काय काय शिकत गेला, प्रशिक्षण कुठे घेतलं का, कसं डायरेक्ट सुरुवात केली? नाही, मी पहिल्या स्टार्टला थोडंसं घरी स्वतःच केलं आणि त्यानंतर मला असं मी युट्यूबवर बघत असता मला कळलं की बाबा नानीबाई चिखलीला असं सेंटर आहे वायटी पाटील सरांचं. मग मी वायटी पाटील सरांच्याकडे जाऊन सेंटरवर 2 दिवस निवासी ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर व्यवसाय पूर्णपणे चालू केला. ट्रेनिंग मध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळतं तिथे? ट्रेनिंग मध्ये तुम्ही शेड बांधणीपासून दूध विक्रीपर्यंत किंवा त्याचे प्रोडक्ट बनवण्यापर्यंत सगळं शिकवलं जातं. सगळं शिकवलं? हो हो. मग तुम्ही दूध व्यवसाय निवडताना, दूध व्यवसाय तुम्ही निवडला, मग त्यामध्ये तुम्ही गायींकडे का आला, म्हणजे एचएफ गायींकडे का आला? तुम्ही म्हैस पालन पण करू शकला असता. नाही, काय आहे, म्हैस पालन पण चांगलाच व्यवसाय आहे, पण काय होतं, म्हैस पालन असा व्यवसाय आहे की त्याच्यावर आपल्याकडच्या माणसांची पकड कमी आहे. कारण काय होतं, त्या गाय म्हशींचा असा विषय आहे, त्या 2 महिन्यानंतर वेळेनंतर दूध देतात, काही म्हशी देत नाहीत. ती ह्या लोकांची हातोटी ती आपल्याला जमत नाही. कारण आपण काय करतो, टाकलं खायला, गेला राहणार दारी बदलायला, त्याच्यावर पूर्णपणे लक्ष नसतं. आणि जे मोठमोठे गोटे असतात त्या बही असतात त्यांच्यावर, ते पूर्णपणे लक्ष देऊन असतात. सकाळी उठल्यापासून तेच काम आहे, आपल्याला तेवढंच काम नसतं. आणि म्हैस हा असा विषय आहे, ती सरासरी 7-8 लिटर पर्यंत दूध जास्त देते, 7 ते 8 लिटर पण जास्त दूध देते. आणि गाय 15 ते 17 लिटर पण दूध देते एका टायमिंगला. मग काय होतं, बारकाईने हिशेब केला तर मग
गायचं दूध तिच्यापेक्षा जास्त निघतं. तिला जरी 55-60 रुपये दर मिळत असला तर हिला 30-35 रुपये दर मिळतात आज रोजीला. मग 30-35 रुपये गुणिले जर 15 केले तर किती होते सरासरी 350 आणि ते 500-550 रुपये होतील. आणि म्हशीचे केले आपण 7 लिटर दुधाचे पैसे तर 6-7 रुपये म्हणजे सरासरी 400-450 रुपये होतं. हिचा जरी खर्च कमी जास्त असला तरी अशी वस्ती आहे की हिला रेडात पाजायला लागत नाही. महत्वाचा मुद्दा, ही हिटवर आली तर दूध देत नाही असं काही होत नाही. हिचा फ्लो कंटिन्यू राहतो. म्हणजे वेल्यापासून ती जोपर्यंत 7 महिन्याची गाभण राहत नाही तोपर्यंत तिच्या दुधाची फ्लो व्यवस्थित राहतो. दूध कंटिन्यू असल्यामुळं शेतकऱ्याला आर्थिक जे चक्र आहे ते कमी जास्त होत नाही. आणि म्हशीचं होतं सिमेस भरल्यानंतर किंवा ती गाभण राहिल्यानंतर 2 महिन्यात ती दूध द्यायची बंद होते. मग सुरुवातीच्या काळात तुम्हाला काही अडचण आली का? कोणती अडचण येत होती सुरुवातीला? म्हणजे तुम्ही नव्यानं सुरुवात केली, ट्रेनिंग घेऊन निघता याला सगळी सुरुवात केली, कोणती अडचण येत होती म्हणजे पहिल्या 6 महिन्यात तुम्हाला? काय पहिल्या 6 महिन्यात कसं होतं, आपण ज्या वेळेला कुठलाही व्यवसाय चालू करत असताना प्रत्येक गोष्टीला अडचण येत असतात. म्हणजे काय होतं, समजा एखादी गाय आजारी पडली त्यातला अनुभव नसतो, एखादी गायला मस्टडीज झाला अनुभव नसतो, असे जरा थोडं किरकोळ काय त्रास होत असतात. बाकी मग हो का माणसाला अडचण येतात मग जनावरला येणारच ना. मग आपल्या गोट्यामध्ये तुम्हाला आता किती वर्ष झाली या व्यवसायामध्ये? सरासरी 16-17 वर्ष झाली मला व्यवसाय. या 16-17 वर्षामध्ये कोणते आजार येऊन गेले? ह्या 16-17 वर्षामध्ये लंपी येऊन गेला, घटसर्प येऊन गेला, फाऱ्या येऊन गेला, अशा माझ्या 9 गायी मेलेत. यामध्ये तुम्हाला कधी वाटलं का की अशी कधी सिच्युएशन आली का की तुम्हाला वाटलं की नको आता दूध व्यवसाय आपण बंद करावा? असं वाटलं पण तेवढं क्षणिक वाटलं पण पुन्हा आणखीन 1 तासा-2 तासानं पुन्हा मी त्याच ऊर्जेने काम करत राहिलो म्हणून इथपर्यंत आलो. आता तुमची एवढे गाय आहेत, गाय निवडताना कोणत्या वेताची गाय निवडली पाहिजे आपण? गाय निवडत असताना ती कमीत कमी दुसऱ्या वाताची तरी असावी. शक्यतो करून पहिल्याच वेता असावी. काय होतं, गाय घेत असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची घेतली तर तिच्यातल्या काही, आता मी जरी शेतकरी असलो तरी मला माहित असतं ना हे गाय जरा खुडीला आहे, ही दूध कमी देते म्हणून मी विकत असतो. चांगलं जनावर कधी कोणी विकत नाही. म्हणून गाय घेत असताना पहिलं वेत किंवा दुसरं वेत असावं. त्यामध्ये महत्वाचा प्रश्न येतो की कुठून खरेदी केला पाहिजे गाय? हा सगळ्यांना मोठा प्रश्न असतो की गाय तर आपल्याला घ्यायचे, त्यांनी ठरवलं की आपल्याला गाय घ्यायचे, गाय घ्यायचे, कुठून खरेदी केली पाहिजे त्यांनी? आता माझं तर स्पष्ट मत असं आहे की ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी एकदम 10 गायी खरेदी करण्यापेक्षा 2-4 गायीच कराव्यात. बेंगलोर सारख्या ठिकाणी चांगल्या माहितीच्या माणसाकडून. आता तसं सांगायचं झालं तर आमचे एक मित्र आहेत संतोष शेडगे, चिलेवाडी शेडगे पाटील म्हणून. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातूनच आपण त्या 5 गायी खरेदी केल्या. ब्रीडिंग जर करायचं असेल, तुम्हाला चांगला व्यवसाय करायचा असेल तर बेंगलोरवरून चांगल्या क्वालिटीच्या ब्रीडिंगच्या 5च गायी आणायच्या आणि त्याच्यावर ब्रीडिंग काम करून तुम्ही त्या गायी तयार केल्या पाहिजेत घरी. मग तुम्ही इथे सुरुवात केली ब्रीडिंगला? हो. कशा प्रकारे आपल्याला फायदा मिळतो जर दूध व्यवसाय करत असेल तर? दूध व्यवसाय करत असेल तर 10 गायी मग 2 कालवडी तयार केल्या पाहिजेत चांगल्या ब्रीडिंगच्या. ज्यावेळेला चांगल्या ब्रीडिंगच्या आपण 2 गायी तयार करू त्यावेळेला आपण जर आपली गाय 15 लिटर दूध देत असेल तर ती 17 लिटर दूध देत असते, कारण त्या क्वालिटी सिमेस वापरलं जात. आपण आता कसं झालंय, सिमेस मध्ये बरेच प्रकार आलेले आहेत. बायप्स आहे, पुन्हा काय त्याची नावं बरीच लक्षात राहत नाहीत माझ्यावर, पण बरेच आहेत. सेक्स ऑर्गेड सिमेस आलेत. आता समजा ही गाय आहे, मी जर समजा हिला 2,000 सिमेस लावलं तर तिला ती कालवडच होईल असे आता सिमेस आलेले आहेत. त्यामुळं ब्रीडिंग करायला सोपं झालेलं आहे. पहिलं कसं व्हायचं की 100% सिमेस भरलंय, डॉक्टर म्हणून मी 100% सिमेस भरलंय, आपण विश्वास ठेवायचा, ते झालं. पण ते कालवड होण्याची गॅरंटी नव्हती. पण आता काय झालंय, 100% तुम्हाला कालवड होईल असेच आता सिमेस निघालेत. त्यामुळे ब्रीडिंग स्वतः करून चांगल्या क्वालिटीचे सिमेस आलेत ते वापरून स्वतः व्यवसायात त्याचं वाढ केली पाहिजे. आता आपली जास्त जनावर असले आणि गोठ्यामध्ये आजार आला की सर्वात मोठं टेन्शन येते की डॉक्टरला बोलवायचं, त्याच्यावर होणारा खर्च गुरांवर. मग तो खर्च कमी करण्यासाठी तुमचे काही उपाय वगैरे काय असतात का? तुम्ही स्वतः वगैरे काय करता का त्यामध्ये? आम्ही स्वतः करतो.
करतो ना घरगुती उपचार. काय असतं माहितीये का, समजा शक्यतो करून गोट्यात रोग येऊ नये त्यासाठी आपण वेळच्या वेळेस सगळं लसीकरण करणं, गोट्यात फवारणी करणं, स्वच्छता ठेवणं गोटा, हे सगळ्यात महत्वाचं असतं. तुम्ही जर हे सगळं ठेवलं, गोटा स्वच्छ ठेवला, त्यांना चारा व्यवस्थित दिला, तर तुमच्या गोट्यात शक्यतो करून आजारच येत नाहीत. आता तुमचं चाऱ्याचं नियोजन काय काय असतं दररोजचं? माझं चाऱ्याचं नियोजन असतं, वाडा असतात, ऊस असतो, मका असते. घरगुती घरचा एका विकतचा? आता चालू तर घरचा आहे, कमी पडलं तर विकत घेतो. विकतचा किती पर्सेंट तरी किती टक्के घेतो? 10-20% घेतो विकत मी. विकतचा 10-20%. मग आपल्याला समजा की आपल्याकडे हिरवा चारा नाहीये, मग आपण दूध व्यवसाय करू शकतो का? 100% करू शकतो. अशा प्रकारे नाही, त्याला आता काय झालं, आधुनिक टेक्नॉलॉजी निघालेली आहे. बरं. आपण एखाद्या शेतात जाऊन तिथली मका खरेदी करू शकतो. 1 एकर, अर्धा एकर, आपली जनावर असेल त्या हिशोबाने, आणि त्याचा मुरघास बनवून ठेवू शकतो. वर्ष त्या मुरघासला काय होऊ शकत नाही. म्हणजे मुरघास करून ठेवून आपण ते वर्षभर वापरू शकतो. 100% करू शकतो. मग विकतच्या चाऱ्यावर आपला दूध व्यवसाय परवडतो का? परवडतो ना, 100% परवडतो. पण त्यामध्ये भरपूर नियोजन महत्वाचं असतं. हा, कसं असतं, विकतच्या चाऱ्यावर पण दूध व्यवसाय परवडतो, फक्त तो चारा क्वालिटीचा पाहिजे. बर. तुम्ही विकत चारा मग वाडा घेताय आणि ऊस घेताय, ह्याच्यावर तुमचं चालणार नाही. तुम्ही ज्या वेळेला मक्केसारखा चारा विकत घ्याल किंवा हरभऱ्यासारखं बुसकट विकत घ्याल त्यावेळेला, किंवा तुरीसारखं बुसकट विकत घ्याल, त्यावेळेला तुम्हाला धंदा परवडेल. कारण काय असतं, त्यात प्रोटीनचं प्रमाण पाहिजे, कॅल्शियमचं प्रमाण पाहिजे. त्यावेळेला तुम्ही जर समजा 10 किलो चारा टाकायचे रोज, त्याऐवजी 9 किलो टाकला तरी त्याचं पोट भरतं आणि दुधाची क्वालिटी राहते. म्हणजे चारा चांगला असणं महत्वाचं आहे. आता त्यामध्ये तुम्ही मग तुमचं सांगा की खाद्य काय काय असतं दररोजचं खुराकमध्ये काय झालंय, माझ्याकडे हॅटसन कंपनी सेंटर आहे. त्या कंपनीची मी गोळी पेंड वापरतो फक्त. मी माग 6 महिन्यापूर्वी बार्ली वापरत होतो, पण मला काय थोड्या आर्थिक अडचणी आल्या किंवा मला थोडंसं वेगळं वाटलं त्याचं, म्हणून ती बंद केली. कितीतरी तुमचं माप किती असतं दररोजचं खुराकाचं ना? आता समजा ही गाय 13 लिटर दूध देत्या, त्याला मी 3.5 ते 4 किलो खुराक ठेवतो एका टायमिंगला. आता दररोज आता आपल्या गायी किती दूध देतात, म्हणजे किती गाय दूध देणार आहेत? आता 3 दूध देतात, बाकीचे मग कमी दूध आहेत सगळे. जर संपूर्ण दूध चालू असतं त्यावेळेस तुमचं हायेस्ट दूध किती गेलेलं आहे? 100-125 लिटर जातं एका टायमिंगला. 100-125. त्यामध्ये रेट किती मिळाला तुम्हाला? 37-38 रुपये, अगदी कमी म्हणलं तर 22 रुपये. पण मग यातून आपल्याला महिन्याकाठी उत्पन्न किती मिळू शकतं? 70-80 हजार रुपये मिळतात. आणि खर्च किती होतो त्यातून आपला? सरासरी काय आहे, व्यवसाय करत असताना तुमच्यावर आहे खर्च किती करायचा किंवा कधी कमी करायचा. जर तुमचा व्यवसाय चांगला चालला असेल तर मिडियम खर्च झाला पाहिजे, म्हणजे हाय पण नाही पाहिजे, लो पण नाही पाहिजे. तुमच्या जनावरांची तब्येत पण राहिली पाहिजे, तुम्हाला 2 रुपये मिळाले पाहिजेत, आणि सगळंच चाललं पाहिजे. अशा हिशोबानं सरासरी 50% खर्च होतो आमचा. 50% खर्च होता. आणि त्यासोबत मी तुमच्या गोट्यामध्ये जर बघितलं तर एक कामगार पण ठेवण्यात आले. मग त्या कामगाराबद्दल काय सांगा, त्याच्यावरचा खर्च कसा मॅनेज करता तुम्ही? कारण की काही ठिकाणी आपण एक ऐकतो की जर दूध व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर विदाऊट कामगार जर असेल तर दूध व्यवसाय चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. असं काय नाही, विदाऊट कामगार यशस्वी होऊ शकतो असं पण नाही ना विषय. काय होतं, आपण शेतीपूरक व्यवसाय केलाय, त्यामुळं आपण जर समजा बाकी रानातलं काम करत बसलो तर ह्यांचं वेळेत काम होत नाही. मग ते वेळेत काम कोण करणार? समजा आपण आता समजा माझी ऊसतोड चालली, माझं वाहनच तिकडे अडकलं, माझ्या धार काढू शकत नाही कोण, काय करणार? मग त्यावेळेला मग ती कामगाराची गरज आहे ना. बरोबर. आता समजा घरातली बाहेर गेली, आज समजा माझ्या घरात लग्न आहे किंवा एखाद्या जवळच्या पाहुण्याचं लग्न आहे, त्यावेळेला धारा कोण काढणार? ह्यासाठी मग ते कामगार ठेवलेला आहे, आणि ते पैसे काय थोडे शेतीतनं, काय थोडे जनावरांच्यातनं, असे मी ऍडजस्ट करतो. बरोबर. आणि मग तुम्ही सांगा की आता तुम्ही कामगार ठेवलेलंच आहे, कामगाराचं सगळं मॅनेज करता, तुम्ही स्वतः वैयक्तिक काय काय करता गोट्यामध्ये? काय आहे, मला सकाळी 2 तास वेळ असतो, त्यावेळेला आम्ही दोघं पण गोट्यातलं काम करत असतो, आणि तो पण मला शेतीत मदत करत असतो. त्यामुळे संपूर्ण काम करण्यासाठी मदत करतो. म्हणजे तो गोट्यातलंच काम करतो असा नाही, तो माझा घरातलाच माणूस आहे, तो मला गोट्यातही मदत करतो, रानातल्या कुठल्याही कामात मदत करतो. कधी ठरवलं की आपण एखादा कामगार ठेवावा आता, असं कधी वाटलं तुम्हाला? एक 7 वर्ष झाले असतील. 7 वर्ष झाली. हो. प्रत्येकाला आणि काही ठिकाणी पण आपण बघतो, आता नवीन एखादा तरुण दूध व्यवसायात उतरतोय, त्याला वाटतं की एखादा कामगार ठेवावा, आपण काहीतरी काम करावं दुसरं, आणि निवांत राहावं आणि सगळं काम करावं सोडून द्यावं. काय वाटतं त्याच्याबद्दल? हा योग्य निर्णय असतो का? हा योग्य निर्णय नाहीये. कारण काय माहितीये का, तुम्ही एखादा व्यवसाय करता तर त्याच्यावर मन लावून व्यवसाय केला पाहिजे.
हा मन लावून मरण्याची म्हणजे काय, तुम्ही रावलं पाहिजे असं काय विषय हा. नाही. तुम्ही सकाळी ज्या वेळेला गोट्यातलं काम चालू आहे हा. त्यावेळेला 1 तास अर्धा तास गोट्यात पाहिजे, हम्म. संध्याकाळी 1 तास अर्धा तास पाहिजे. तुमच्या कामानिमित्त बाहेर गेलं तर 2-4 दिवस नाही इकडे तिकडे चालू शकतो, पण गोट्यात आपण सकाळी 1 तास संध्याकाळी असणं गरजेचा विषय आहे. या सगळ्या अनुभवातून मला सांग की तुम्ही एवढ्या वर्ष दूध व्यवसायात आहात, कोणता असा अनुभव असेल तुमचा म्हणजे जे नवीन उतरणार आहेत त्यांना फायदेशीर ठरेल दूध व्यवसाया संदर्भात? माझा अनुभव एकच आहे की मी शेती करत असताना मला प्रत्येक वेळेला खूप अडचण भासायची, आर्थिक अडचण भासायची की बायका कामाला लावलेत, आईला त्यांना आता पैसे द्यायला नाहीत, काय करायचं. प्रत्येक वेळेला असाच प्रश्न यायचा ना की, आणि शेती म्हणलं की काम असतंच. आईची तब्येत बरोबर नसली किंवा घरात कोणाची अडचण असली तर कामगार लावावं लागतं. मग त्यावेळेला पैसे कुठून आणायचे, मग ह्या मित्राकडून घे त्या मित्राकडून घे. पण ज्या वेळेला मी ह्या व्यवसायात घुसलो त्यावेळेपासून मला अशी अडचण कधी झाली नाही की मला आज ह्या कामगाराला पैसे दिले नाहीत. त्यामुळे म्हणून हा व्यवसाय मला. मग सांगा की यामुळे या दूध व्यवसायामुळे तुमच्या जीवनात कोणते कोणते बदल झाले, काय बदल झाले असे तुम्हाला, म्हणजे सुरुवात करायच्या आधी असे वाटत नसेल पण सुरुवात केल्यानंतर आणि ते तुमच्या जीवनात बदल झाले असे कोणते बदल होते? माझ्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझं एवढं मोठं कधी शेड होईल. माझ्या स्वप्नात वाटलं नव्हतं हा ट्रॅक्टर माझ्याकडे येईल, ही माझ्याकडे एवढी मोठी मी कुट्टी मशीन घेईन, मी मुरगाच बनवीन, किंवा अशा काही अनेक गोष्टी आहेत त्या की त्या माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हत्या की त्या झाल्या असत्या. ह्या व्यवसाय करत असताना ह्या व्यवसायामुळं जी मला आर्थिक उन्नती झाली, म्हणजे माझ्या शेतीतले पैसे शिल्लक राहिले, त्या शिल्लक पैशाला राहिल्यामुळं माझे बंधू एक आर्मीत आहेत, मोठे बंधू आमच्या आर्मीत आहेत, त्यांची साथ मिळाली. आम्ही बेलेवाडी ठिकाणी 5 एकर क्षेत्र खरेदी केले. माझे व्यवसायातले काही पैसे आणि त्यांचे असे मिळून पुन्हा साप सारख्या ठिकाणी आम्ही 2 एकर क्षेत्र खरेदी केलं. म्हणजे हा व्यवसाय केला, ह्यातनं मला काहीतरी पैसे मिळाले ना, म्हणूनच केलं ना ते. मग एक जी गोष्ट आहे की दूध व्यवसाय परवडत नाही असं काही जणांना वाटतं, त्याच्याबद्दल तुमचं मत काय असेल? माझं स्पष्ट मत आहे की दूध धंदा परवडत नाही असं कधीच होत नाही. कारण काय आहे माहितीये का, त्यातले बारकावे सगळ्यात महत्वाचे. जर तुमचं जनावर आजारीच पडलं नाही, त्याच्यावर आजारापणावर खर्च झाला नाही, तर तुम्हाला हा व्यवसाय परवडतो. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ही गाय आहे ती आणल्यानंतर, ती वेल्यानंतर सरासरी 3 महिन्यानंतर ही गाब गेलीच पाहिजे, म्हणजे चक्र फिरत राहिलं पाहिजे. 3 महिन्यानं गाब गेली पाहिजे, ती पुन्हा 9 महिन्यानं आटवली पाहिजे, पुन्हा 2 महिने गॅप देऊन पुन्हा लगेच वेली पाहिजे. ते असं जे चक्र जर तुमचं राहिलं 4-5 गायचं, तर हा व्यवसाय कधीच अडचणीत नाही आणि हा व्यवसाय परवडतो. मला सांग की तुमचं मुक्त कोट्याचं नियोजन आहे आता? नाही, माझं मुक्त कोट्यात होतच पहिलं, पण आता काय झालंय, जरा शेड शिफ्टिंग केल्यामुळं आहे तिकडे, म्हणजे चालूच आहे काम. आता मुक्त कोट्याचं नियोजन असणं किती महत्वाचं आहे जर आपण दूध व्यवसाय करत असलो तर? मुक्त कोट्याचं नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय होतं, आपण ज्या वेळेला गाई एका जागेवर बांधून ठेवतो त्यावेळेला तिनं केलेलं शेणानं घाण, तिनं केलेली मूत्राची घाण, ती त्याच्यावर बसली जाते. त्याच्यावर जे बॅक्टेरिया तयार होतात, त्या आपली गाय त्याच्यावर बसल्यानंतर साडातून आत जातात, बारीक छिद्र असते त्यातून, आणि त्याच्यामुळे मस्टर्डी होतो. त्यामुळे आजार वाढतो आणि दूध व्यवसाय मस्टर्डीज ज्या गायला होतो ती गाय दूध व्यवसायातनं कमी होते, कारण ती त्या क्वालिटीचं दूध नाही आपण घेत नाही. मग आजारच येऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे आपण दूध व्यवसायामध्ये? आजार येऊ नये म्हणून दूध व्यवसायामध्ये त्यांना मुक्त ठेवणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचं डिवर्मिंग करणं, वेळवेळेवर त्यांचं लसीकरण करणं, हे सगळ्यात फायद्याचं गणित आहे. त्याचं जर वेळोवेळी लसीकरण नाही केलं तर त्या येणाऱ्या आजारांना संकट द्यावं लागतं आणि त्यामुळे मग व्यवसाय तोट्यात जातो. तुमचं हे स्ट्रक्चर मला सांगा की गव्हाणीचं स्ट्रक्चर कसं केलेलं आहे तुम्ही संपूर्ण? हे गव्हाणीचं स्ट्रक्चर आपण काय केलंय, दोन्ही बाजून विटा बांधलेत, विटांना बांधकाम करून घेतलंय आणि मध्ये भर करून असं केलेलं तयार केलेलं. आणि मागे किती जागा ठेवण्यात आले? मागे सरासरी 11 फूट जागा आहे. 11 फूट. आणि प्रत्येक गायीतील अंतर किती ठेवण्यात आले? सरासरी 3.5 4 फूट आहे. प्रत्येक गायीतील अंतर बरोबर ठेवणं किती महत्वाचं आहे? नक्की सगळ्यात महत्वाचा विषय, कारण काय होतं, गायी ज्या वेळेला उभ्या राहतात किंवा बसतात त्यांची अशी सिस्टीम असते, जागा कमी असेल तर बसतात, उठतात, सगळं करतात. ती त्यांच्याकडे इतकी संवेदनशीलता असते की ती बसल्या तर मी बसत नाही आणि ती उठल्या तर ही बसते.
तर मग जागा किती तुम्ही ठेवताय, तिची जी ठरलेली जागा आहे 3.5 ते 4 फूट, तेवढी तिला जागा भरपूर होती. आता प्रत्येक ज्यावेळेस नवीन व्यवसायामध्ये उतरतो त्याला वाटतं की जास्त दूध देणारी गाय आपण घ्यावी आणि दूध व्यवसायास सुरुवात करावी. त्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे हायेस्ट म्हणजे तुम्ही जसं की म्हटला 18-20 एवढं लिटरचं दूध आपल्याला दूध व्यवसायात असेल तर परवडते, पण जास्त तो जातो 30-40 अशा प्रकारे गाय घेण्यासाठी जातो. त्याबद्दल तुमचं मत काय असेल? माझं स्पष्ट मत आहे की नवीन दूध व्यवसाय चालू करणाऱ्या व्यक्तीने सरासरी 10-11 लिटरच्या पुढची गाय पहिल्यांदा घेऊ नये. कारण काय आहे, तिच्यावर थोडासा अनुभव घ्यावा, तिच्यावर थोडंसं काम करावं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या क्वालिटीची गाय घ्यावी. काय होतं, समजा आपल्याला पहिल्यांदा अनुभव नसतो, काय असतंय जनावरांचा धंदा करत असताना किंवा गायीचा व्यवसाय करत असताना गायीला बघितल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की तिला काय झालंय. जर तिनं कान उभे केलं तर वाटलं पाहिजे काहीतरी बिघडलंय, तिच्या नाकावर पाणी नसेल तर वाटलं पाहिजे ती तब्येत खराब झाली आहे. तिच्या आपण धार काढायला जर बसलो तर सडाला हात लावल्या कळलं पाहिजे की हिला मस्टर्डीज होतोय का काय. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही मोठ्या गायी घेऊ शकता, धंदा करू शकता. मग तुम्ही आपल्याला जे दूध वाढीसाठी तुम्ही काय काय करता? दूध वाढण्यासाठी काय करतो आपण, कॅल्शियम वापरतो, बरं, मिनरल मिक्सचर वापरतो आणि मकीचा जास्तीत जास्त चारा वापरतो. आणि जर एवढं सगळं तुम्ही वापरता आणि मग तुम्हाला सरासरी फॅट किती लागते, एसएनएफ किती बसतो? सरासरी 8-4 एसएनएफ बसतो आणि 3-7 ते 4 पर्यंत फॅट बसते. बरं, तुम्ही सगळा तुमचा अनुभव सांगितला. दूध व्यवसायामुळे तुमच्या जीवनात कोणते कोणते बदल झाले हे सांगितले. मला सांग की जर आता तुम्ही एवढा सगळ्या वर्षाचा अनुभव आहेच दूध व्यवसायात, जर तुम्ही दूध व्यवसाय करत नसता तर आता काय करत असता? साहेब, मी दूध व्यवसाय जर करत नसतो तर फक्त शेती, ऊस एवढंच करत असतो. चालेल. आणि एवढ्या सगळ्यामध्ये तुम्हाला घरची कोणाकोणाची साथ मिळते? माझ्या घरातील सर्व कुटुंबाची साथ आहे. माझी मंडळी असेल, माझी आई असेल, माझे वडील असतील, माझे भाव, बहीण, माझे वहिनी आहेत, माझी मुलं आता बाहेर शाळेला आहेत, भावाचा आणि माझा, ते पण आले तर मला मदत करतात. त्यासोबत मी बघितलं की आपल्या गोट्यामध्ये देशी गाय पण आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? काय आहे, ही देशी गाय मी ज्यावेळेला व्यवसाय चालू केला त्यानंतर 2-3 वर्षात माझं लग्न झालं. त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी आंदण म्हणून दिलेली गाय आहे. तेव्हापासून ते आपल्या त्यावेळेपासून माझ्याकडे आहे आणि तिनं आजपर्यंत मला 7-8 कालवडी दिलेत, 2-3 खोंड दिलेली. चालेल. तुमचा खूप सुंदर अनुभव आणि दूध व्यवसाय कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो याच्याबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार दूध व्यवसायामध्ये त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.